नमस्कार डॉक्टर स्वाती धर्माधिकारी. आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार स्वातीताई, आम्ही स्त्रियांमधील मानसिक सुरक्षितता या विषयावर आपलं मार्गदर्शन घेणार आहोत. आणि आपण एक समुपदेशक, एक मानसोपचार तज्ञ म्हणून आपण कार्यरत आहात. तर या दृष्टीनं सर्वप्रथम आम्हाला सांगा की मानसिक सुरक्षितता म्हणजे नेमकं काय? मनुष्य हा प्राणी आपण जर मानला, आपण प्राणी आहोत सगळेजण, तर प्राण्याच्या काही मूलभूत गरजा असतात आणि त्या गरजांमध्ये आपण फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा इथपर्यंत पोहोचतो. पण खरं तर आपल्याला सुरक्षित वातावरण ही सुद्धा आपली एक मानसिक गरज असते. बरोबर. आणि शारीरिक गरज तर असतेच असते, त्याच्या जोडीला आपल्याला म्हणायला हवं की ती आपली एक मानसिक गरज सुद्धा असते. त्यामुळे मानसिक सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा विषय आहे असा. आणि त्याला जर आपल्याला त्याचं व्याख्या करायची झाली किंवा त्याचा आणखीन उलगडा करायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो की आपल्याला आपल्या मनातलं जे काही आहे ते मोकळेपणाने सांगता येणं, कोणाच्याही धाक दपटशाची भीती न बाळगता आपले प्रश्न मांडू शकणं किंवा आपले जे काही कळकळीचे मुद्दे आहेत, आपल्याला ज्यावरती काही आपलं मत मांडावं असं वाटतं, आपले प्रश्न असतात, आपली मतं असतात आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपली असहमती सुद्धा असेल एखाद्या गोष्टीबद्दल, तर ती सांगताना आपल्याला भीती नको वाटायला की याच्यामुळे काय होईल किंवा मी असं बोलल्याने काय होऊ शकेल. तर याची भीती न बाळगता जेव्हा व्यक्ती राहते, कोणतीही आव्हानं, कोणतीही जोखीम पत्करताना पुढे काय होईल, कसं होईल, हे भीतीदायक वातावरण मनावरती दडपण न ठेवता जेव्हा व्यक्ती वावरते तेव्हा आपण म्हणू की ती व्यक्ती मानसिकरित्या सुरक्षित असते. आपल्याला असं म्हणता येईल की मानसिक सुरक्षेचे काही टप्पे असतात. या टप्प्यांमध्ये तिने स्वतःचे जे काही सुरुवातीला म्हणे मी की तिला आपण या सगळ्या प्रक्रियेचा भाग आहोत, म्हणजे कुटुंबात असेल तर कुटुंबातल्या निर्णय प्रक्रियेचा आपण भाग आहोत असं वाटणं. पुष्कळदा शिक्षणासाठी मोकळं वातावरण नसतं, प्रश्न विचारू शकत नाहीत, तर त्याही लेव्हलला आपल्याला मोकळेपणा आवश्यक वाटतो. त्याच्या पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो की क्वेश्चनिंगला सुद्धा, म्हणजे तुम्हाला जर काही पटलं नसेल तर तुम्ही त्याचं आपला जो काही नकार असेल किंवा असहमती असेल ती सांगू शकणं. आणि चौथं सगळ्यात महत्वाचं असं म्हणता येईल आपल्याला की आपल्याला आपल्या या सगळ्या प्रोसेसमध्ये एक प्रकारचं आव्हानही काही कोणाला देता आलं की नाही तुम्ही असं म्हणताय पण असं असं वाटतं, बघूया आपण काय आहे, तर असं सांगू शकणं मोकळेपणाने, हे सुद्धा आपल्या मानसिक सुरक्षेचा एक भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. खरं स्वातीताई, आपण पाहतो आजची स्त्री साक्षर आहे, खूप गोष्टी ती स्वतः हँडल करते, ती स्वतः सक्षम आहे. पण तरी सुद्धा कधी कधी काय होतं, अनेक प्रलोभनांची भुरळ तिला पडते आणि मग ती त्यामध्ये अडकते, त्याला बळी पडते, गोंधळते. तर त्याविषयी काय सांगाल? खरं तर प्रलोभनं आजकाल आपल्या भोवती खूप आहेत. म्हणजे जाहिरातींचं युग आहे आणि त्यामुळे प्रत्येक पदोपदी आपल्याला प्रलोभनं आहेत. आणि नुसती तेवढीच नाही, आपल्याला निर्णय प्रक्रियेमध्ये अनेकदा अशा काही गोष्टी समोर दिसतात किंवा मांडल्या जातात की ज्यांचा आपल्या जीवनाशी खूप जवळचा संबंध असतो आणि त्याच्यासाठी काही ते असं प्रतिष्ठित व्यक्तीचं उपयोग करून, प्रतिष्ठेचा उपयोग करून आपल्याला सजेशन्स, सूचना दिल्या जातात. आणि काय होतं, बऱ्याचदा अगदी छोट्याशाच गोष्टी असतात आणि त्याच्यावरती या स्त्रिया पटकन विश्वास ठेवतात आणि त्या गोष्टी करण्यासाठी लगेच तयार पण होतात. मग अशा वेळेला काय करायला हवं, कशी काळजी घ्यायला? मुळामध्ये मला असं वाटतं याची सगळ्याची उत्तरं आपल्या लहानपणामध्ये जातात का आणि पालकत्वापर्यंत ते जाऊन पोचतं की स्त्रियांचं म्हणजे किंवा मुलींचं म्हणेन मी, मुलींचं संगोपन कसं केलं गेलंय, त्यांना विचार करण्याची संधी मिळाली का किंवा त्यांना ती सवय लावली का, त्यांना प्रश्न विचारता येतात का, त्यांना स्वतःची मतं मांडता येतात का, निर्णय घेता येतात का, हे सगळं त्यांच्या सवयीचा भाग असलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की याची बीजं जी आहेत ती पालकत्वामध्ये आहेत. तर पालकांनी मुलींना या संदर्भामध्ये सक्षम करणं की तुम्ही पारखून घ्या गोष्टी जेव्हा घेता येत्या, एकदम आंधळ्या व्यक्तीसारखं आपण त्याच्या मागे वाहवत जाऊ नये. भावनिकदृष्ट्या एखादी गोष्ट पटली, आपल्याला ती आवडली, तर त्या प्रलोभनामध्ये अडकत जातो. हे जे अनेक स्त्रियांचं घडतं त्यातून मग अनेकदा शोषणापर्यंत ती पोहोचते आणि मग त्या मानसिक असुरक्षिततेमध्ये त्या गुंफल्या जातात किंवा ओढल्या जातात असं आपल्याला म्हणता येईल. की काही स्त्रियांना आमिष दाखवलं जातं, म्हणजे कधी कधी त्या परिस्थितीशी हतबल सुद्धा होतात आणि कधी त्या गोष्टींना त्या म्हणजे बळी पडतात. मग अशा वेळेला काय सांगाल?
बळी पडणं जे आहे ते कुठल्या तरी मानसिक असुरक्षिततेमुळे जास्त होतंय. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, की मानसिक असुरक्षितता जर असेल, जर तिला घरामध्ये कोणी ऐकणारच नसेल किंवा तिला तिच्या मनातली जी आंदोलनं आहेत ती कोणी समजून घेणारं नसेल, तर मग ती तो आधार बाहेर शोधत जाते. आणि मग जेव्हा जिथे तिला त्याच्यासाठी थोडासा आधार मिळतो त्या व्यक्तीमध्ये म्हणा किंवा त्या गोष्टीकडे ती जास्त आकर्षित होते आणि मग त्याच्यामध्ये गुंतून पडते. त्यामुळे मुळामध्ये स्त्रियांनी स्वतःच्या मनातले प्रश्न जे असतात, जी भावनिक आंदोलनं असतात, ती एका सेफ किंवा सुरक्षित व्यक्तीशी बोलली पाहिजेत. त्याच्यासाठी त्यांनी काही व्यक्ती ज्या कदाचित त्यांचा गैरफायदा घेऊ शकतील, कदाचित त्यांना अडसट्ट्यात आणू शकतील, अशा व्यक्तींच्या मागे न जाता ज्याला आपण म्हणू व्यक्तीची परख करता येणं, हे त्यांनी स्वतःमध्ये थोडं डेव्हलप करावं, की समोरची व्यक्ती विश्वासपात्र आहे का, समोरची घटना जी आहे त्याचं विश्लेषण मी कसं करीन किंवा माझ्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कशातून माझा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, हे तिने जर लक्षात घेतलं तर ती स्वतःला त्याच्यातून नक्की वाचवू शकेल. खूपच छान. तसंच स्वातीताई, आणखीन एक गोष्ट अशी असते की बऱ्याचदा अनेक स्त्रिया असतात, म्हणजे खूप गोष्टी करतात, आत्मविश्वासानं पुढे जातात, पण तरी एखादी गोष्ट करताना मग पुन्हा त्यांच्या मनामध्ये हाच विचार येतो की मी केलं ते बरोबर केलं का, की कुठे चुकली आहे का, आत्मविश्वास कुठेतरी हरवल्यासारखा आहे असंही वाटतं. आत्मविश्वासाने करतात म्हणण्यापेक्षा परिस्थिती प्राप्त असतं म्हणून ते करतात आणि त्या रेट्यामुळे त्या करून घेतात. म्हणजे स्त्रियांच्या आत्मविश्वासाबद्दल आपण जेव्हा पाहतो तेव्हा काही निर्णय घेणं, ठामपणे निर्णय घेणं, कणखरपणे उभं राहणं, हे आपल्याला काही स्त्रियांमध्ये जरूर दिसतं, सवालच नाही त्याच्या बाबतीत. पण स्वतःवरती एक डाऊट घेणं किंवा स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहणं हे फार कमी आपल्याला दिसतं आणि याच्यासाठी आपल्याकडची परिस्थिती जबाबदार असू शकते. अनेकदा आपल्याकडच्या स्त्रियांना घरामध्ये सुद्धा पोषक वातावरण मिळत नाही. कुटुंबामधून तिच्या ज्या वागण्याला प्रश्न केले जातात, एखादी गोष्ट पुरुष करतो, एखादी गोष्ट स्त्री करते, तर त्या दोघांना वेगळ्या मापदंडांनी पाहिलं जातं. स्त्री जेव्हा ते करते तेव्हा तिला त्याच्याबद्दल रागवलं जातं, त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात किंवा तिच्यावरती आक्षेप घेतल्या जातात की याच्या मागचा उद्देश काहीतरी वेगळा असेल. परंतु तेच काम जर पुरुषांनी केलं तर मात्र असे प्रश्न विचारायची मानसिकता आपल्या समाजामध्ये नाही आणि यातून मग स्त्रिया स्वतःबद्दलच प्रश्न निर्माण करायला लागतात आणि त्यांना कदाचित असं वाटायला लागतं की मी करते ते योग्य आहे की नाही. अगदी बरोबर. अनेक स्त्रिया म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, स्वतः कमवत्या असतात. आपण स्वतःचा जो पैसा आहे तो नेमका कुठे कसा वापरायचा, योग्य रीतीने तर त्याची इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक कशी करावी याविषयी सुद्धा त्या निर्णय घेताना कुठेतरी कमकुवत ठरतात, कमी पडतात. आपण असं म्हणूया, उलटा विचार करू की जेव्हा मानसिक सुरक्षित वातावरण असतं तेव्हा काय होतं, तेव्हा जी व्यक्ती जेही काही निर्णय घेत असेल, जेही काही काम करत असेल त्याला सपोर्ट असतो, त्याला लोक त्याला पाठिंबा देतात आणि त्या व्यक्तीला स्वातंत्र्य असतं की तिचे जे काही प्रश्न आहेत, तिला जे काही वाटतं, तिचे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे एखाद्या गोष्टीसाठीचं, ती मोकळेपणाने करू शकते. परंतु आपल्याकडचं वातावरण जर आपण पाहतो त्यावेळेला स्त्रियांना हे मुक्त वातावरण, म्हणजे मी म्हणेन की आर्थिक बाबतीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता जरी असली तरी तिच्यावरती विश्वास ठेवणारे लोक आपल्या भोवती फार कमी असतात आणि यातून मग तिच्या स्वतःचे जे निर्णय आहे त्याच्याबद्दल दुविधा निर्माण होतात किंवा आपण करतोय ते बरोबर आहे का, त्याला कोणाचं तरी व्हॅलिडेशन, त्याला कोणाचा तरी दुजोरा मिळतोय का, हे ती शोधत राहते आणि खास करून पुरुषांवरती ती या बाबतीमध्ये पुष्कळशी निर्भर असते आणि म्हणून निर्णय घेताना तिचं सक्षमीकरण झालंय का, म्हणजे मुळातच ती त्या कुटुंबासाठी किंवा त्या संपूर्ण समूहासाठी एक कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर, जबाबदारीनी त्यासाठी देणारी व्यक्ती अशी पाहिल्या जाते का, हा तिच्या भूमिकेबद्दलचा प्रश्न आहे जो की आपल्या समाजाच्या वास्तवाशी संबंधित आहे. मेट्रो सिटीजमध्ये वावरताना मग स्त्रियांनी स्वतःची सुरक्षा कशी घ्यावी? 2 लेव्हल्सवरती विचार करता येईल. एक तर प्रवास करतानाचा भाग आणि दुसरं एखाद्या ठिकाणी काम करतानाचा भाग. तर मेट्रो सिटीजचा अर्थ काय आपण लावतो की तिथे मेट्रो आहे म्हणून, की मेट्रोपॉलिटन सिटीज म्हणजे जिथे खूप प्रकारचे लोक एकत्र आलेले आहेत, 18 पगड जाती असतात किंवा वेगवेगळ्या प्रांतातले लोक आहेत आणि जेव्हा असं वेगवेगळ्या ठिकाणचे लोक एकत्र येतात त्यावेळेला एक सांस्कृतिक अभिसरण घडत असतं, एक संस्कृतीचं आदानप्रदान तिथे होत असतं
आपले जे काही मूल्य आहेत किंवा आपली जी जगण्याची पद्धत आहे कदाचित ती दुसऱ्यांची नसेल, दुसऱ्यांच्या व्हॅल्यूज कदाचित वेगळ्या असू शकतील, त्यांची जगण्याची शैली वेगळी असू शकेल. मग त्यामध्ये स्त्रीनी स्वतःला कसं मिसळून घ्यायचं हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामध्ये जर स्त्री मुक्तपणे वावरू शकत असेल, तिला जर ते स्वातंत्र्य असेल की तिला जे वाटतं आहे, तिला जे तिचे विचार आहेत, तिचे जे काही मतं आहेत हे ती मोकळेपणाने मांडू शकते की नाही, निर्णय घेऊ शकते की नाही. आणि गरज पडली, मेट्रोमध्ये आजकाल आपण पाहतो की स्त्रिया काम करण्यासाठी बाहेर पडलेल्या आहेत, असंख्य स्त्रिया कमावत्या झाल्या आहेत आणि घरापासून अत्यंत दूरच्या ठिकाणावरती त्यांना जावं यावं लागतंय. तर अशा वेळेला त्यांना एक ट्रान्सपोर्टेशन म्हणू किंवा यातायात करतानाचे जे काही साधनं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सुरक्षितता आहे की नाही हा पण एक मुद्दा आहे की तिथे तिने स्वतःला कसं सांभाळायचं. पुष्कळदा आपण असं म्हणतो की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याचा त्यांनी विचार केला पाहिजे की अगदीच आपल्यावरती कठीण प्रसंग आला तर आपण त्याला तोंड कसं द्यायचं. त्याच्यासाठी त्या व्यक्तीने विचार करून त्याची एक तयारी, मानसिक तयारी आपली आधी केली पाहिजे. आणि ती करण्यासाठी तिला जर ते आपण शिक्षण दिलं तर ते अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तिला स्वतःच्या सुरक्षिततेचं कसं करायचं, शारीरिक सुरक्षितता असेल ती कशी करायची याचं शिक्षण देणं आवश्यक आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन आपण म्हणू मानसिक सुरक्षितता असते, तर त्यासाठी सुद्धा कणखर कसं बनायचं याचं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं. हो, आता आपण पाहतो की आजकालची स्त्री सगळ्या क्षेत्रामध्ये वावरतीये. घराच्या बाहेर सुरक्षितता वाटणं हे देखील महत्वाचं आहे का, आणि त्याविषयी काही धोरणात्मक काही गोष्टी आखून दिल्या आहेत का? हो, नक्कीच. स्त्रीच्या मानसिक सुरक्षिततेचा प्रश्न खूप वर्षांपासून ऐरणीवरती आहे आणि त्यासाठी आपल्या ज्याला आपण म्हणूया कार्याची जी आपली जागा आहे, जिथे आपण काम करतो त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा स्त्रीला सुरक्षित वाटलं पाहिजे. तिथे शोषण विरहित असं तिचं भोवताल असलं पाहिजे. याच्यासाठी म्हणून आपल्याकडे विशाखा अंतर्गत काही समित्यांची निर्मिती होते, ज्याच्यामध्ये तिथे काम करणाऱ्या सिनियर स्त्रिया असतील किंवा ज्या म्हणूया आपण की अनेक वर्ष तिथे काम करतायत अशा अधिकारी स्त्रिया असतात, किंवा आणखीनही त्याचं पूर्ण त्यांनी एक स्ट्रक्चर दिलेलं आहे, रचना दिली आहे. त्यानुसार आपल्याला त्यांची रचना करायची असते. आणि IC म्हणतात, इंटरनल कंप्लेंट कमिटी असं नाव होतं पूर्वी त्याचं. आता त्याला IC म्हणतात, म्हणजे इंटरनल कमिटी म्हणतात. अंतर्गत समिती असते ती, जिथे ती स्त्री तिला जर असुरक्षित वातावरण वाटलं तर ती तिथे नक्कीच तक्रार करू शकते. आणि यामध्ये मला असं वाटतं की स्त्रीचा आदर करणं, स्त्रीला टोमणे न मारणं, स्त्रीत्वावरून तिला काही अनेकदा आपल्याकडे लैंगिक टोमणे अनेकदा मारले जातात किंवा ज्या पद्धतीचं वातावरण तिथे आहे तिला सुरक्षित वाटत नाही. पुष्कळदा असं असतं की ऑफिसमध्ये 7 कर्मचारी हे पुरुष असतात आणि एकटी स्त्री तिथे आहे. अशा वेळेला सुद्धा तिला तिथे सुरक्षित वाटलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याकडे झालेला आहे. कायद्याअंतर्गतच या सगळ्या समिती येतात. जिथे 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत तिथे अशा समिती असणं हे आजकाल एक महत्वाचं मानलं गेलेलं आहे. आणि याच्या अंतर्गत ती आपल्याला जर असुरक्षित वाटलं, शोषण होतंय असं वाटलं तर ती तिथे नक्की जाऊ शकते. बरं, हे तर झालं घराच्या बाहेरचं, पण बऱ्याचदा असं होतं की त्या कुटुंबामध्ये सुद्धा स्त्री मुळात सुरक्षित आहे का, हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. अगदी अतिशय महत्वाचा असा हा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं आपण 2 भाग करूया का याचे, एक लहानपण आणि दुसरं लग्न झाल्यानंतरचं, असे 2 टप्पे वेगळ्यानी आपल्याला घेता येतील. लहानपणचा जर विचार केला तर आपल्याकडे म्हणजे मुलीला आणि मुलांना हे वेगळं वातावरण नको, त्यांना एकसारखं मापदंडांनी पाहिलं गेलं पाहिजे. मुलींना घरामध्ये सुद्धा प्रश्न विचारायची सोय आहे की नाही, त्यांना स्वतःचं मत मांडायची सोय आहे की नाही, कधी कधी प्रयोग करायचे असतात, छोटे छोटे प्रयोग करायचे असतात. आज असं नको असं करूया, तसं नको तसं करूया. तर हे सुद्धा निर्णय स्वातंत्र्य मुलींना घरामध्ये आहे का, हा एक भाग. नंतर 7च्या आत घरात, किंवा असं करू नको, तसं करू नको, असं केल्याने तसं होईल, असं केलं, हे एक दडपशाहीचं जे वातावरण असतं आपल्याकडचं, त्यांनी अनेकदा मनामध्ये भीतीची भावना निर्माण होते. आणि मोकळेपणा घरात जर नसेल, जर पालक आणि घरातले सगळे व्यक्ती तिला समजून घेणारे जर नसतील तर घरामध्ये सुद्धा असुरक्षित वाटू शकतं. म्हणजे मुलींवरती अत्याचार जे होतात त्याच्यामध्ये आपण पाहतो की जे शोषणकर्ते असतात त्याच्यातले सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं असेल तर त्यांच्या जवळच्या व्यक्तीचं असतं. तर त्यामुळे तिला स्पर्श कोणचा चांगला,
कोणची नजर चांगली, ह्याच्याबद्दलचं एक छोटं ज्ञान, एक अवेअरनेस आपल्याकडे नक्की आपण आधी द्यायला पाहिजे. आणि कुटुंबामध्ये ती सुरक्षित आहे की नाही. अब्यूज आपल्या कुटुंबामधून, शोषण आपल्या कुटुंबामध्ये होत असतं. आणि शोषण फक्त मारणं आणि असंच नाही, पुष्कळदा शाब्दिक शोषण असतं. तुला काय शिकायचंय, मोठी होऊन काय होणार आहे, है ना, आम्हाला तर एक वंशाचा दिवा आहे, त्याला आम्हाला सांभाळायचंय. अशा प्रकारचं जर भेदभावपूर्ण वातावरण असेल, किंवा मुलींना उगीच रागवल्या जाणं, म्हणजे मुलांना डोक्यावर बसवणं, मुलींना उगीच रागवणं आणि तिला अनेक कामं सांगणं किंवा लोकांसमोर तिचा अपमान करणं, असं जर वातावरण असेल तर मानसिक असुरक्षित वातावरण ते नक्की आहे. पुष्कळदा तर इथपर्यंत आहे की नकोशी, की मुलींचं नावच नकोशी. म्हणजे काय तर जन्मापासूनच तिचा तिरस्कार केलेला. हो, पण म्हणजे आताच्या या युगामध्ये एक स्त्री आपण पाहतो ती कुठे चंद्रावर पोहोचली आहे, तरी सुद्धा अजून या सगळ्या गोष्टी होतच आहेत. अगदी होत आहेत. आणि हे फक्त म्हणजे ग्रामीण भागात होत आहे असं नाही, शहरांमधून सुद्धा अशा पद्धतीचं भेदभावपूर्ण वातावरण आपल्याला दिसतं. सुरक्षित लहानपण किती महत्वाचं आहे. म्हणजे मुलीला हा संस्कार असेल की एकदा तुझं लग्न झालं की मग तू तिकडची, मग हे घर तुला परकं झालं, अशा पद्धतीचं वातावरण जर असेल, किंवा आता तुझी तिकडनं फक्त म्हणजे जाताना डोलीत जायचं आणि येताना आरती वगैरे, असं जे काही वातावरण होतं पूर्वी, असं पूर्वी जरी म्हणत असलो तरी अजूनही अनेक घरांमध्ये असं सांगितलं जातं की एकदा तुझं लग्न झालं की तुझा संबंध संपला. आणि असंख्य आपल्या भगिनी आहेत की ज्यांना एकदा सासरी गेल्यानंतर माहेरचा सपोर्ट, माहेरचं सहकार्य, पाठिंबा हा नाहीये आणि मग त्या एकट्या पडत जातात. हे वास्तव आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग याच्यातून हिंसेला आणखीन वाव मिळतो. लग्न होऊन ती जेव्हा दुसऱ्या घरात जाते तिथे सुद्धा तिला मानसिकरित्या सुरक्षित वातावरण आहे की नाही हे आपण पाहिलं पाहिजे. पुष्कळदा असं होतं की सासरी गेल्यावरती सासरचे लोक एक ग्रुप करतात आणि ते बोलत असतात. हिला त्याच्यामध्ये भाग घेता येत नाही, किंवा ती नसताना काहीतरी बोलणार, ती आली की चूप होणार. अशा पद्धतीचं वातावरण जर असेल तर तिला तिथे असं वाटतं की मी या कुटुंबाचा भाग नाहीये, आणि त्याच्यातून तिला एक प्रकारचं नकारलेपण वाटायला येऊ शकतं. पती पत्नी नात्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहता येईल की तिला सुरक्षित वातावरण मिळतंय का. पती आणि तिचं जे नातं आहे ते इतकं नाजूक नातं आहे की त्याच्यामध्ये तिला सपोर्ट आपल्या पतीकडून अपेक्षित असतो, परंतु अनेकदा असं घडतं की तिला एकटं पाडलं जातं, भांडणामध्ये ती एकटी पडते आणि मग सासरचे लोक एकत्र होतात आणि तू अशीच आहे, तू तशीच आहे, अशा पद्धतीचं बोलल्या जातं. आणि अनेक भगिनी आपल्या घरातून बाहेर पडतात की नको, मला इथे राहणं शक्य नाही होत आहे आता. ही मानसिक कुचंबणा जर तिथे होत असेल तर ते सुद्धा एक मानसिक असुरक्षित वातावरण आहे. जोपर्यंत त्या घरामध्ये तिचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही, तिच्या पद्धती स्वीकारल्या जाणार नाहीत, तिचं वळण काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, तोपर्यंत तिला तिथे रिजेक्शन, तिथे तिला आपल्याला नकारलं गेलंय असं वाटत राहील आणि तिला तिथे मानसिकरित्या असुरक्षित वाटू शकतं. हा तर फक्त आपण मानसिक असुरक्षिततेचा एक पैलू पाहिला. पुष्कळदा हिंसा सुद्धा घराघरांमधून होत असते आणि त्याच्यातून प्रचंड मानसिक अस्वस्थता, मानसिक अनारोग्य स्त्रीचं निर्माण होऊ शकतं, ज्याचं मूळ कारण तिची मानसिक असुरक्षितता असू शकतं. आणि त्यातून तिने स्वतःला मानसिक कणखर करण्याची जी प्रक्रिया आहे ती जर आपण लहानपणापासून तिच्या मनावरती बिंबवत गेलो की कुठलाही प्रसंग असो तू त्याला तोंड देऊ शकतेस, तू स्वतःला सक्षम करू शकतेस, स्वतःची मतं निर्भीडपणे मांडू शकते, स्वतःचे जे काही तुझे पवित्रे आहेत, जे स्टँड्स आहेत, त्याच्यासाठी तुला ठामपणे कसं उभं राहता येईल, यासाठी तिचं सक्षमीकरण, तिचं शिक्षण हे अतिशय आवश्यक आहे. मानसिक असुरक्षिततेमधून अनेक प्रकारचे मानसिक आजार निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ज्याला आपण एन्झायटी रिलेटेड म्हणतो, म्हणजे दुश्चिंता, खूप चिंताग्रस्तता, असं जे काही एक व्यक्तिमत्व असतं की त्या खूप चिंता करतात, खूप त्यांना भीती वाटत असते किंवा काही करायला गेलं तर अस्वस्थता असते, त्यांना खूप काळजी वाटत राहते. मानसिक असुरक्षित असल्यामुळे हे सगळे त्यांच्या स्वभावाचे पैलू घडत जातात. आणि यासाठी मी म्हणेन की स्त्रीचं वातावरण एक जितकं जबाबदार आहे तितकंच तिची पर्सनॅलिटीची जडणघडण काय आहे, म्हणजे तिने स्वतःला कसं वाढवलंय किंवा तिच्यापेक्षा मी म्हणेन पालकत्व तिला काय मिळालं, तिच्या भोवती तिचे अनुभव काय राहिले समाजातून, त्यातून हे सगळे तिचे असुरक्षिततेचे विचार, टोकाचे निर्णय घेण्याकरता टोकाची परिस्थिती जबाबदार असते.
पुष्कळदा. त्यामुळे त्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं हे जर आपल्याला त्या व्यक्तीला काही सामाजिक आधार असे आपल्याला देता आले, ज्याला आम्ही समुपदेशन म्हणतो, की तिने काउन्सिलरकडे जाऊन आपले प्रश्न मांडावेत आणि त्याच्यातून काहीतरी वाटा पुढे वेगळ्या आपल्याला मिळतील का हे तिने जरूर तपासून पाहावं. व्यक्तींना जेव्हा मोकळेपणा मिळत नाही, जेव्हा दडपशाही होते किंवा शोषण होतं, तेव्हा त्या वातावरणाचा त्यांच्या मानसिकतेवरती निश्चित परिणाम होत असतो. दुसऱ्याला मारणं, दुसऱ्यावरती आपला राग काढणं हे घडत असतं. स्त्रिया पुष्कळदा आपण पाहतो की ज्या असुरक्षित असतात त्या मुलांना खूप जास्त मारतात. आपल्या हे लक्षात येतं. चिडून जाते, का चिडते माहिती नाही. तर असं जेव्हा असतं तेव्हा ती स्वतः असुरक्षित असते. त्यामुळे तिने स्वतःला आधी काउन्सिलिंग करून एक मानसिक स्थैर्य तिने मिळवलं पाहिजे. मानसिक सुरक्षितता कशी मिळेल याकडे विशेषत्वाने लक्ष दिलं पाहिजे. अशा वेळेला पती पत्नी दोघांनी सामंजस्याने विचार करून दोघांनी जावं काउन्सिलरकडे आणि त्यांच्या कुटुंबात ज्याच्यामुळे असुरक्षितता येते अशा सगळ्या कारणांचा मागोवा घेतला पाहिजे. आपण पाहतो की आजकालच्या स्त्रिया म्हणजे सोशल मीडियाचा वापर करतात. म्हणजे कधी कधी वेळ जाण्यासाठी म्हणून सुद्धा तिचा हा जो वापर वाढतोय, मग यावेळेला तिने स्वतःची सुरक्षितता कशी घ्यावी? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि सामाजिक माध्यमं जी आहेत आजकाल, सोशल मीडिया ज्याला म्हणतो आपण, याच्यावरती सुद्धा त्यांच्या मानसिकतेवरती आघात करणाऱ्या असंख्य गोष्टी घडत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचं अकाउंट काढते त्याच्यावरती ती व्यक्त करत असते स्वतःला. आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की स्त्रियांना सोशल मीडिया हा एक असं माध्यम मिळालंय. मग असं जेव्हा ती व्यक्त करते स्वतःला तेव्हा तिच्या मागे ट्रोलिंग ज्याला म्हणतात, तिच्या कॉमेंटवरती खूप जास्त कॉमेंट्स होणं किंवा उगीच तिच्या मागे लागणं की असंच आहे, मुळात असं असेल, तू अशी असशील म्हणून असं झालं असेल वगैरे वगैरे, तिला नावं ठेवणं सुद्धा सामाजिक माध्यमांवरती घडू शकतं. हा एक प्रकार. दुसरा एक आहे की त्यांना मेसेजिंग चुकीच्या पद्धतीचं केलं जातं. म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत अकाउंटवरती काही असे मेसेजेस येतात, सामाजिक प्रतिमेला सुद्धा धक्का पोहोचू शकतो आणि ज्याचा तिच्या मानसिकतेवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांनी सामाजिक मीडियावरती जाऊच नाही असं मी म्हणणार नाही, परंतु तिथे वावरताना आपल्याला काही नियम पाळायला हवे. आपलं स्वतःच्या अकाउंटचे पासवर्ड्स आपण कोणाला देऊ नयेत, हा एक मुख्य मुद्दा. दुसरं, आपण तिथे काय टाकतोय त्याचं एक विचारपूर्वक तिने ते सगळं टाकावं. कोणतेही फोटो पटकन टाकू नयेत शक्यतोवर. आणि आजकाल डीप फेक सारखा मुद्दा जो आहे त्यांनी तर मला असं वाटतं हे जास्त आणखीन सेन्सिटिव्ह झालंय की तुम्हाला तुमच्या प्रतिमेचा उपयोग करून वेगळ्या पद्धतीचे काही चित्र तयार करून अशा पद्धतीने सुद्धा दाखवल्या जाऊ शकतात. त्यामुळे या सगळ्याचा एक जाणीवपूर्वक विचार करणं, त्या सगळ्यांपासून आपल्याला स्वतःला वाचवणं हा एक, आणि ज्याला आपण म्हणजे माध्यम साक्षरता ज्याला म्हणतो, ते प्रत्येकाने, प्रत्येक स्त्रीनी आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. स्वाती, ते आणखी एक मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे काही स्त्रिया अशा असतात की त्यांच्यावरती खूपच घरच्या म्हणजे सगळ्याच जबाबदाऱ्या असतात. म्हणजे आर्थिक जबाबदारी असते, भावनिक असते, सगळ्या गोष्टी असतात. मग अशा वेळेला त्या स्त्रीच्या मनावरती खूप दडपण येतं. तर मग ती मानसिकरित्या तिने सक्षम कसं राहावं, काय सांगाल? मानसिक सुरक्षिततेमधला सगळ्यात मोठा भाग असतो की तुमचं सामाजिक नेटवर्क किंवा सामाजिक कनेक्टिव्हिटी ज्याला म्हणूया आपण, ती कशी आहे. तुम्ही इतरांशी निगडीत आहात का? इतरांशी तुमचं दोस्ती आहे का? तुमचं फ्रेंड सर्कल कसं आहे? अनेकदा आम्ही असं पाहिलेलं आहे की मित्रमैत्रिणींकडून काही आधार मिळतो आणि त्यातून आपल्याला कठीण प्रसंग आरामात पुढे नेता येतात, निभावून नेता येतात. होतं हे की आपल्याला जेव्हा जबाबदारी असते तेव्हा वेळ नसतो, तेव्हा आपण बाहेर जाऊ शकत नाही. अशा वेळेला आपले मित्र जे आपल्याला समजून घेऊ शकतील, आपले नातेवाईक जे आपल्याला खरंच समजून घेऊ शकतील, अशांचा आधार घ्यायला काहीच हरकत नसते. आपल्याकडे होतं काय की आपली जी परिस्थिती आहे, आपली जी काही स्थिती आहे त्याच्याबद्दल बाहेर बोलायचं नाही, हे आपलं एक संस्कार असतो की घरातली गोष्ट घरातच ठेवायची. मला असं वाटतं की काही असे विश्वासार्ह मित्रमैत्रिणी आपल्याला जर असतील तर त्यांच्याशी आपण नक्कीच हे बोलायला पाहिजे. नातेवाईक असतील, जवळचे लोक असतील, त्यांच्याशी हे नक्की शेअर केलं पाहिजे. कारण आपण जितकं मनात गोष्टी ठेवू, जितकं आपण त्याच्याबद्दल कमी बोलू, तितका आपल्याला त्रास जास्त होणार आहे. त्यामुळे बोलावं, त्याच्याबद्दल योग्य मार्गदर्शन घ्यावं. आणि कोणीच जर नसेल तर मग समुपदेशन आहेच, तिथे तुम्हाला काउन्सिलिंगकडे जाता येतं. अनेक छंद हा एक उत्तम उपाय आहे जिथे आपण मानसिकरित्या स्वतःला विसरू शकतो. कितीही कठीण परिस्थिती आली तरी स्वतःसाठी थोडा वेळ काढा, ज्याला आपण मी टाईम म्हणतो.
माझा स्वतःचा असा वेळ आणि त्यामध्ये स्वतःला आपण परखून घेतलं पाहिजे. स्वतःच्या वागण्याबद्दल विचार केला पाहिजे की ज्यानी कशाने आपल्याला रिलॅक्सेशन मिळू शकेल. आज आणि आत्ताचा क्षण माझ्यासाठी महत्वाचा आहे, तो मी उत्तम जगेन आणि आनंद निर्माण करीन, ही जर आपण वृत्ती बाळगली तर मला असं वाटतं की मानसिक असुरक्षितता कुठल्या कुठे पळून जाईल. तर डॉक्टर स्वाती धर्माधिकारी, आपण आमच्या या आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आलात, छान मार्गदर्शन केलं, धन्यवाद.